इरा अरे वो मॅडम इरा आला ना पटकन. सावकाश सावकाश. इरा काय झालं इराला? इरा हे इरा ही बेशुद्ध का पडली आहे? इरा सर सर तुम्ही शांत व्हा, मी सांगतो सगळं तुम्हाला. होय अगं बोल तू तरी सांग. इरा बाबा इराच्या पायात साप चावलो. काय? साप चावलो. हे देवा रवण आता. अगो पण तुम्ही इतके गेलाय खय? अरे आता ते महत्वाचं का तिचा पाय काळा निळा पडतोय? विषारी साप होता? बाबा आपल्याकडे अँटीडोट खय ठेवला आहे ते ते बाजूला ना आईस बॉक्स ठेवलाय त्याच्यात आहे. मी आताच बघते आणि घेऊन येते. इरा हे इरा उठ. इरा डोळे उघड. इरा इरा बाळा उठ. इरा सर तिची पल्स ड्रॉप व्हायला लागली. आत्ताच्या आता हॉस्पिटलला हलवावं लागेल. बाबा इंजेक्शन. विशाल इंजेक्शन. हे इरा 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 डोळे उघड. इरा डोळे उघड ना. इरा हे इरा इरा डोळे उघड. इरा बाबा इंजेक्शन दिल्यावरती परिणाम लगेच होईल ना. विष पसरणार नाही ना. मला सांग साप चावून किती वेळ झालाय? 20 ते 25 मिनिटं. बापरे. हे इरा बाबा बाबा इरा डोळे का उघडत नाही? नाही तिला आत्ताच्या आता हॉस्पिटलला हलवावं लागेल. कुठल्याही टेस्ट आणि ट्रीटमेंटची गरज लागू शकते. चल विशाल तुम्ही इथं थांबा. कॅम्प बंद नका करू. ओके सर. मी हिला घेऊन जातो. शुभंकर नेमका कुठे गेलाय? अजून कसा नाही आला? शुभंकरचा फोन पण लागत नाहीये. मोठेंचं बरोबर होतं. त्यांचं ऐकलं असतं ना तर आतापर्यंत काम तरी पूर्ण झालं असतं. गौतमी इरा डोळे उघड ना. इरा प्लीज. इरा इरा उठ ना. इरा प्लीज बोल काहीतरी. इरा इरा डोळे उघड. बाबा मी काहीच रिस्पॉन्ड करत नाही. हे, बघ, तिला टॅप करत राहत तर. इरा आणि नाडी चेक कर तिची. हो. इरा बोल ना. इरा बाबा पल्स रेट 75 झाले. तू ते पल्स रेट चेक करत राहा आणि 70च्या खाली गेले की मला सांग. बाबा अहो सिम्पटम्स खूपच सिरियस होत चालले आहेत. बाबा अजून किती वेळ लागणार आहे पोहोचू? आपल्याला किती वेळ लागेल ते माहित नाही पण आता आपल्याकडे फक्त 30 मिनिटं आहे. तिला अँटीवेनम द्यावंच लागणार लगेच. तिला उठव आणि तिची मान टेकून बघ. इरा 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 उठा. इरा डोळे उघड. इरा बघ तिला ऑक्सिजन द्यावा लागणार. एक काम कर जवळच्या हॉस्पिटलमध्ये अँटीवेनम का चेक कर. हे घे फोन घे. हॅलो हॅलो नवनिर्माण हॉस्पिटल. तुमच्याकडे अँटीवेनम अवेलेबल आहे का? बाबा त्यांच्याकडे पण नाही. बयो तिला काही करून अँटीवेनम द्यावंच लागणार. तू एक काम कर तू आपल्या हॉस्पिटलला कॉल कर आणि त्यांना अँटीवेनम अरेंज करून ठेवायला सांग. हॅलो मी बयो बोलता. आपल्याकडे अँटीवेनम अवेलेबल आहे का मला चेक करून सांगा लगेच. आणि स्पेशल वॉर्ड अरेंज करून ठेवा. हां मी आणि शुभंकर सर लगेच पोहोचतो. एमर्जन्सी केस आहे. हां इरा 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 उठा. इरा प्लीज. इरा इरा बाळा उठ. इरा इरा काही नाही होणार तुला. इरा आपण चाललो हॉस्पिटलला. बयो काम कर परत फोन लाव हॉस्पिटलला. त्यांना सांग स्ट्रेचर रेडी करून ठेवा गेटवर. हॅलो स्ट्रेचर गेट जवळ रेडी करून ठेवा. हां इरा इरा प्लीज. इरा इरा डोळे उघड. विशाल सर इराला काही नाही होणार ना. मला तिची खूप काळजी वाटते. अरे शांत हो. हे बघ पॅनिक नकोस. आत्ता तिच्यासोबत तिकडे शुभंकर सर सरस्वती आहेत की नाही? मग पण हॉस्पिटलला पोहोचण्याआधीच विष तिच्या शरीरात स्प्रेड झाला तर
आरव, तू एक डॉक्टर होणार आहेस. आत्ता तुला जी काही काळजी वाटतेय ती तू इराचा भाऊ आहेस म्हणून वाटते, हे मला कळतंय. पण आरव, आपल्याला डॉक्टर या नात्याने खंबीर राहायलाच हवं ना. असे कितीतरी प्रसंग पुढे येणार आहेत आयुष्यात. मग हे बघ, आपण फक्त आपल्या देवावरती विश्वास ठेवून आपलं काम करत राहायचं आणि हाच देव आपल्याला शक्ती देतो कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायची. डोंट वरी, तिला काही नाही होणार आणि आपण सगळे आहोत ना. आपण करू की प्रार्थना तिच्यासाठी. आरव, शांत. इट्स ओके. आपल्या इरा काय नाही भाऊचा. आपल्या रवनाथेचं रक्षण करतो लो. बरं, आता सगळ्यांनी आवरून घ्या. खूप उशीर झालाय. उद्या बरीच कामं आहेत आपल्याला. विशाल सर, तुम्ही बरोच वेळ काय खाऊक नाही असं आहे. असे उपाशी पोटी राहू नका. तुम्ही पण 2 घास खाऊन घ्या. नको राजाभाऊ, मला भूक नाही. तुम्ही सगळ्यांनी खाऊन घ्या. उद्या बरीच कामं आहेत आपल्याला, सो आवरावरी करूया आता. एक महत्वाची गोष्ट, काही झालं तरी सुद्धा आपल्याला हा कॅम्प सक्सेसफुल करायचा आहे म्हणजे करायचं. आरव, चल कम. काही नाही होणार तुला. इरा, 5 मिनिटात आपण हॉस्पिटलला पोहोचतोय. बाबा काय झालं, तुम्ही गाडी का थांबवली? ते बघ ना केवढी गर्दी आहे रस्त्याला. तू गप्पा बघ. गाडीचा खर्च मला आत्ताच्या आता. माझ्या गाडीचा खर्च कोण देणार आहे? कोण देणार आहे म्हणजे? ओ दादा, गाडी बाजूला घ्या ना. एवढी मोठी गाडी दिसली नाही तुला? अरे मी टर्न मारतोय, तुला बघायला पाहिजे ना. गप्पा बस. याची नुकसान कोण भरून देणार आहे? माझा काय संबंध आहे? बाबा इराच्या तोंडातून पेस येतो बाबा. हे लोक असे नाही ऐकणार. इरा तू झोप. माझ्या काय सांगतो, गाडीची ओ दादा, ऐका मला. मी नाही देणार. दादा, काय झालं तुमका? समजत नाही तुमका? रिक्वेस्ट करतात ना ते. पेशंट आहे माझी बहीण आतमध्ये. हो ताई, तुमचं काय? इथे माझी नुकसान झाले. तो भांडण्यापेक्षा तुझा जीव जास्त महत्वाचा. मी तुमच्या गाड्या फोडी ना, आता लवकर बाजू व्हा. आतमध्ये पेशंट आहे ना, म्हणून वाचलंस तू. चल रे, गाडी काढ. चल बच्चे. लवकर काढा गाडी. काढ. चल. हे सगळं काय? हे तर मी काय विचारलं? हे काय आहे सगळं? विशाल सर, इराचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. ती आज तुम्हाला प्रपोज पण करणार होती, पण बघा ना सर काय झाला. सर, इरा बरी होईल ना? हो, ती बरी होईल नक्की. हे सगळं काढून टाक. ए इरा, तू लवकर बरी हो ने. आपण याच्यापेक्षा मोठा सरप्राईज प्लॅन करू, पण प्लीज तू लवकर बरी हो ने. इरा बाळा, तुला काही होणार नाही. इरा डोळे उघड. इरा डोळे उघड. तुझा बाबा आहे ना, तुला काही होऊ देणार नाही. नर्स, ऑक्सिजन घ्या. इरा, तिला उठवलं पाहिजे.
नर्स अँटीवेनम आले काय बघा पटकन. इरा बाळा डोळे उघड. अँटीवेनम घ्यायला वेळ अजून. काम करा. बाबा बीपी ड्रॉप झालो. ऑक्सिजन 92. या मेडिसिन्स लगेच घेऊन या आणि इराच्या सगळ्या टेस्ट कराव्या लागतील. लॅबवाल्यांना सांगा इथेच येऊन थांबा, इथे टेस्ट करून घ्या. सगळं माझ्यासमोर होऊ द्यायचे काय व्हायचं ते. जा लवकर जा. इरा डोळे उघड ना. आम्ही सगळे आहोत तुझ्या वांगडा. तुका काय नाही होणार. हा डोळे उघड तू. इरा डोळे उघड. तुझा बाबा इथे. तो बाबा काय नाही होऊ देणार तुला. इरा मला माहिती आहे माझी इरा खूप स्ट्रॉंग आहे. फायटर आहे ती, फायटर. मी काय नाही होऊ देणार तिला. बाळा आता इंजेक्शन आलं ना की तुला बरं वाटेल. हा तू बरी होणार आहेस इरा. इरा डोळे उघडून एकदा माझ्याकडे बघ इरा. मिळ. कॉटन. कॉटन द्या. इरा. बाबा हार्ट रेट ड्रॉप झालो आणि बीपी परत ड्रॉप झालो. अँटीवेनमचा परिणाम का नाही होता. नाही एक तासभर तर जाणारच. इरा इरा बाळा डोळे उघड. मी आलो. मला एक फोन करायचा. हिरा हिरा बघ ना. हिरा डोळे उघड ना. काय नाही होणार तुका. बाबा येत आहेत परत. हा हिरा हिरा बघ ना. हिरा इरा बाळा मी नाही ग बघू शकत तुला अशा अवस्थेत. तुझा बाबा नाहीये एवढा स्ट्रॉंग. मला माहिती आहे तुला खूप विश्वास आहे तुझ्या बाबावर. तुझा बाबा कोणत्याही संकटात तुझ्यासाठी हिरो आहे. पण माहिती नाही का तुला इंजेक्शन देते ना माझे हात थरथरत होते. नाही पण मी तुझा विश्वास कधीच मोडणार नाही. काही झालं तरी मी माझ्या इराला वाचवणारच. हॅलो डॉक्टर शुभंकर देवचे बोलतो. सर. अरे आरव काय वाटतंय सर. ते तिघे पोचले असतील का. ऍक्च्युली एव्हाना पोचायला हवं. सर हिराला ना वेळेत उपचार मिळायला हवेत. मी एकदा बयोला फोन करून विचारतो. फोन लागत नाहीये तिचा. सर एकदा तुम्ही ट्राय करून बघा. मी पण ट्राय करत होते पण बयो आणि इरापैकी कोणाचाच फोन लागत नाहीये. मी बाबाला फोन करू का सर. म्हणजे तिथली काय परिस्थिती आहे नक्की कळेल तरी आपल्याला. नाही नको. आत्ता कदाचित ते ड्राईव्ह करत असतील आणि ते फोन करतील ना आपल्याला तिकडची परिस्थिती बघून. पण सर अहो आपल्याला कसं कळणार हिराला ट्रीटमेंट मिळाली आहे की नाही. सर हिराला ना वेळेत ट्रीटमेंट मिळायला हवी. नाहीतर ते विष शरीरात पूर्ण पसरलं ना परिस्थिती हाताबाहेर जाईल सर. आरव शांत हो. हे बघ आपण सारखा फोन केल्याने ती परिस्थिती आपल्या हातात येणार आहे का. नाही ना. डोंट वरी. तिला काही नाही होणार. मूर्ख आहे हिरा. मूर्ख आहे. बयो तिला सांगत होती की पुढे पुढे जाऊ नकोस पण ऐकलं नाही तिचं. तिनं किती विषारी होता तो साप. गावकरी तिला सांगत होते पण त्यांचं पण ऐकलं नाही तिनं. तिचं कोणाचंच ऐकत नाही. मी सांगत असतो तिला, बाबा सांगत असतो, बयो सांगत असते पण कुणाच ऐकत नाही. ती स्वतःच खरं करत.
सर हिराला काही झालं ना सर? अरे शांत हो. शांत हो. अरे हे बघ माझ्याकडे बघ. इराला काही होणार नाही. अरे तिथे शुभंकर सर आहेत ना, ते इराला काही होऊ देतील का? कमा रडणं बंद कर. शांत. सगळ्यांका लाडका बाळ असस तू. हिला किती रागवतोस असा? तू उठ आणि काय हो बोल. तू का असं झोपलेला भोगवत नाही अगो? तू का माहिता सगळ्यांका वाटतं तू चिडतस, तू रागवतस, पण म्हाका तुझो स्वभाव आवडता. म्हाका माहिती आहे तू किती खरी असता. तुझ्या मनात जे असतात ताच तू बोलतास. नका माहिती तू दाखवत नसली ना तरी तुका खूप काळजी वाटता माझी. त्याशिवाय तू एवढ्या भयान जंगलात गावकऱ्यांका घेऊन माका शोधूक कशा आली असतीस गो? लोकांका दिसता की तू माझ्या वांगडा भांडतस, पण खरा सांगू तू भांडलेला माका आवडता. कारण आपण त्याच्याशीच भांडतो ज्याच्यावर आपलं खूप जीव असता. तुझं भांडणं म्हणजे माझ्यासाठी लहान बहिणीने हट्ट केल्यासारखा. सगळ्यांचा लाडका बाळ असतो. बाबांचा तर जीव असतो. तुका माहितीये त्या दिवशी तू रुसून बसलेलास तेव्हा बाबांच्या घशाखाली घास नाही गेला. त्यांनी आधी तुका स्वतः भरवला, मग जेवले. आपल्या घरचं कौशल्य असतो. तुझं भांडणं, दंगा करणं, ओरडणं, हसणं, घरात एखादा लहान बाळक आनंद आणताना तसाच बाबांका ना तुझं खूप कौतुक वाटता. तेका खूप अभिमान आहे तुझं. पण सगळ्यात जास्त बाबांची तू हिम्मत आहेस. आणि मग आपल्या बाबांनी हिम्मत हरलेली तुका चलात काय? नाही ना मग उठ नाही राहा. प्लीज उठ ना, बोल आमच्या वांगडा. डोळे उघड ना हिरा प्लीज. किती उशीर झालाय, फोनही नाही केला. एवढा उशीर झाल्यानंतर फोन करायचा, मम्मा काळजी करत असेल, वाट बघत असेल. काही नाही, चिडताना फक्त मम्मावरती चिडता येतं. फोन करते. हिराच्या आईचा फोन. बाबांनी त्यांना सांगितलं नाही काय? हॅलो, हा हिराची आई. हिराचा फोन तुझ्याकडे कसं काय? तू फोन चोरलास हिराचा? हिराला फोन दे. हिरा कुठे? हिराची आई. हो हिरा डोळे उघड. हिरा हिरा काय होतंय तुका? हिरा काय होतंय तुका? बाबा 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 हिरा काय होतंय बघा ना, त्या बघा. हिरा, बयो तिचा बीपी जर कंट्रोल मध्ये नाही आला तर ती कोमात जाऊ शकते.